Short notes revision, some basic concepts of chemistry. Dalton's atomic theory can't explain the law of gaseous volume. हे नीट 25चा PYQ आहे. नंतर ॲटॉमिक मासेस मेनली 3 प्रकारचे असतात, ॲब्सोल्यूट ॲटॉमिक मास, रिलेटिव्ह ॲटॉमिक मास आणि ग्राम ॲटॉमिक मास, ज्याच्यामध्ये आम आणि राम हे मास ऑफ वन ॲटमला डिटरमाइन करतात आणि ग्राम ॲटॉमिक मास NA नंबर ऑफ ॲटम्सचं मास डिटरमाइन करतात. ह्यांचं युनिट आमचं AMU किंवा U, रामला काही युनिट नसतं रिलेटिव्ह असल्यामुळं, आणि गाम हे ग्राममध्ये असतं. AMU इज इक्वल टू 1.67 इंटू 10⁻⁻27 kg हे असतं. आणि ह्याची व्हॅल्यू मास नंबर त्याच्या पुढे AMU ठेवलं की ॲब्सोल्यूट ॲटॉमिक मास होतं. मास नंबर नुसतं असेल तर ते राम असतं, आणि असं मास नंबरच्या पुढे ग्राम असेल तर ते ग्राम ॲटॉमिक मास असतं. परत ॲव्हरेज ॲटॉमिक मास जे आहे ते आयसोटोप्ससाठी डिटरमाइन केलं जातं. जर XYZ पर्सेंटेज अबंडन्स असतील नेचरमध्ये तर त्यांचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं काढलं जातं, M1X प्लस M2Y प्लस M3Z डिवायडेड बाय 100. इथं M1, M2, M3 त्याचे मॉलिक्युलर मासेस आहेत, सॉरी ॲटॉमिक मासेस आहेत आयसोटॉप्सचे. परत मोल्स कॅल्क्युलेशन आणि लॉ ऑफ केमिकल रिॲक्शन्स नोट्समधून रिवाइज करा. रिकॅप PV इज इक्वल टू NRT आणि PM इज इक्वल टू DRT. डेन्सिटी ग्राम पर लिटरमध्ये असते. मोलचं हे आपल्याला माहिती आहे, मोलला जर मासमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मोलर मासनी मल्टिप्लाय करायला लागतं. जर मोलला व्हॉल्यूममध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय 22.4 लिटर ॲट STP आपल्याला काढण्यासाठी करावं लागतं. आणि मोलला नंबर ऑफ पार्टिकल्समध्ये कन्वर्ट करायचं असेल तर NA मल्टिप्लाय करावं लागतं. पुढं STP आणि NTPचा अर्थ काय, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर, आणि NTPचा अर्थ आहे नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. ते आपल्यासाठी 0 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर 1 ATM असंच आहे. पुढं वेपर डेन्सिटी. वेपर डेन्सिटी एक युनिटलेस क्वांटिटी आहे. वेपर डेन्सिटी रिलेटिव्ह असल्यामुळं डेन्सिटी ऑफ गॅस अपॉन डेन्सिटी ऑफ हायड्रोजन गॅस हे असं ठेवून करतात. आणि त्याचं रेशो स्पेशली मॉलिक्युलर मास ऑफ गॅस अपॉन 2 हे येतं. आणि अजून एक पॉईंट, वेपर प्रेशर ॲट द 22.4 लिटर व्हॉल्यूम इज वेपर डेन्सिटी. पुढं ॲटॉमिसिटी. ॲटॉमिसिटी म्हणजे 1 मोल कंपाऊंडमध्ये हाऊ मेनी मोल्स ऑफ त्या पर्टिक्युलर ॲटमच्या आहेत त्याला ॲटॉमिसिटी म्हणतात. मग आपल्याला हे कन्वर्ट करण्यासाठी इथं फॉर्म्युला आहे, मोल ऑफ मॉलिक्यूलला ॲटॉमिसिटीने मल्टिप्लाय केलं तर मोल ऑफ पर्टिक्युलर ते ॲटमचे मोल्स निघतात, आणि उलटं केलं की हे असं होतं. पुढं स्टोकिओमेट्री. स्टोकिओमेट्री प्रॉब्लेम्समध्ये जर ही एक रिएक्शन असेल AA प्लस BB ग्लूज CC प्लस DD, तर हे 3 इक्वेशन्स लागू होतात, ज्याच्यामध्ये मोल ऑफ A अपॉन त्याचं स्टोकिओमेट्रिक कोएफिशियंट कॉन्स्टंट असतं. आणि तेच आता हे मोल ऑफ A ला आपण इलॅबोरेट केलं तर वेट ऑफ A अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ A अपॉन स्टोकिओमेट्रिक कोएफिशियंट हे पण सगळ्यांसाठी कॉन्स्टंट असणार आहे. आणि गॅशियस रिॲक्शन्स असेल तर व्हॉल्यूम ऑफ A अपॉन स्टोकिओमेट्रिक कोएफिशियंट. मोल ऑफ Aच्या ऐवजी आपण व्हॉल्यूम ऑफ A ठेवू शकतो ॲव्होगाड्रोच्या लॉनुसार. मग हे 3 इक्वेशन्स असे तयार होतात. पुढे स्टोकिओमेट्रिक प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला 4 टाईप्सचे मेनली प्रॉब्लेम्स दिसतात. त्यातलं टाईप 1 प्रॉब्लेम ज्याच्यामध्ये फक्त एका रिॲक्टंट किंवा एका प्रोडक्टची माहिती दिलेली असते. आणि ह्याच्यातली मोस्ट कॉमनमध्ये कंबस्टन रिॲक्शन येतं CX प्लस HY. CXHY प्लस X प्लस Y/4 O2 गिव्ज XCO2 प्लस Y/2 H2O. ही रिॲक्शन आहे. जे हायड्रोकार्बन्स ज्यांच्यामध्ये 5 पेक्षा कमी कार्बन आहेत ते मोस्टली गॅशियस असतात रूम टेम्परेचरला, आणि जे ग्रेटर दॅन 5 आहेत ते लिक्विड असतात. नंतर टाईप 2 प्रॉब्लेम्समध्ये बघितलं तर ऑल रिॲक्टंटची इन्फॉर्मेशन दिली जाते, ज्याच्यामुळे आपल्याला लिमिटिंग रिएजंट आणि एक्सेस रिएजंट हे असे 2 कन्सेप्ट येतात. पहिल्यांदा आपल्याला R ची व्हॅल्यू काढायची आहे रिॲक्टंटची फॉर इच रिॲक्टंट. R काय आहे, गिव्हन नंबर ऑफ मोल्स. क्वेश्चनमध्ये जे गिव्हन मोल्स आहेत त्याला आपण स्टोकिओमेट्रिक कोएफिशियंट करायचं. ज्याच्या R ची व्हॅल्यू सर्वात कमी तो लिमिटिंग रिएजंट असणार, आणि बाकीचे सगळे एक्सेसिव्ह रिएजंट. मग आपल्याला जर प्रश्नामध्ये विचारलं क्वांटिटी ऑफ प्रोडक्ट जर विचारलं तर आपण लिमिटिंग रिएजंटचं R ची व्हॅल्यू घ्यायचं आणि तेच R ऑफ प्रोडक्ट घेऊन त्याला इक्वल करायचं. आणि जर क्वांटिटी ऑफ रिमेनिंग रिॲक्टंट असं जर विचारलं, हे जे की एक्सेस रिएजंट बद्दल बोलतंय, तर R ऑफ लिमिटिंग रिएजंट इज इक्वल टू R ऑफ एक्सेस रिएजंट करायचं, ज्याच्यामध्ये रिॲक्टेड मोल ऑफ ER निघणार. मग आपण इनिशियल मोल्स
मायनस रिॲक्टेड मोल ERचे केले तर आपल्याला रिमेनिंग मोल्स ऑफ एक्सेस रिएजंट भेटणार आहेत. पुढे टाईप 3 प्रॉब्लेममध्ये पर्सेंटेज प्युरिटी किंवा पर्सेंटेज यील्ड वाला प्रॉब्लेम. पर्सेंटेज प्युरिटीचा सिंपल फॉर्म्युला आहे मास ऑफ प्युअर रिॲक्टंट आपण सॅम्पलचं जे मास दिलं होतं त्यांना इंटू 100 करायचं पर्सेंटेज निघतंय. आणि सेम रिॲक्शनसाठी पर्सेंटेज प्युरिटी ऑफ रिॲक्टंट आणि पर्सेंटेज यील्ड ऑफ प्रोडक्ट सेमच असणार आहे, कारण फक्त पॉईंट ऑफ व्ह्यूचा डिफरन्स आहे. एक जण प्रोडक्ट साईडने एक जण रिॲक्टंट साईडने. टाईप 4 प्रॉब्लेम्समध्ये सिक्वेन्शियल रिॲक्शन्स येतात ज्याच्यामध्ये आपण फायनल मोल्स इज इक्वल टू इनिशियल मोल्स इंटू हे आपण R वाला रेशो इथं यूज केलं तर तेच आहे R1 इंटू R2 इंटू R3. आणि जर आपल्याला पर्सेंटेज यील्ड दिली असेल जी γ1 γ2 γ3च्या फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट केलेले आहे, हे असे क्वेश्चन येऊ शकतं. पुढं एक टॉपिक राहिला मध्ये मास पर्सेंट और पर्सेंट बाय मास. ह्याच्यामध्ये मास ऑफ एलिमेंट आपण मास ऑफ ते कंपाऊंड इंटू 100 करायचं सिंपल. आणि मास ऑफ एलिमेंटला आपण असं पण लिहू शकतो ॲटॉमिक मास इंटू द ॲटॉमिसिटी इन दॅट कंपाऊंड अपॉन मास ऑफ कंपाऊंड इंटू 100. हे फॉर्म्युला काय ठिकाणी महत्वाचा असू शकतो. परत आपण जर मॉलिक्युलर फॉर्म्युलाला इम्पेरिकल फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण सिम्पली एक करू शकतो एन एक रेशो आहे जे मॉलिक्युलर मास आपण इम्पेरिकल मास जर केलं तर एनची एन निघतं. आणि मग मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा असेल तर एन मल्टिप्लाय बाय इम्पेरिकल फॉर्म्युला करायचं सिम्पल. जर मॉलिक्युलर मास गिवन असेल यांच्या क्वेश्चनमध्ये जर मॉलिक्युलर मास युनिक असतं तर त्याचं हिट आणि ट्रायल मेथडने तिथनं निघतं. पुढं इफ AMUचं जर रेफरन्स चेंज केलं ह्याच्या रिलेटिव्ह ॲटॉमिक मासमध्ये जर 1/x ऑफ C12 जर ठेवलं तर राम डॅश इज इक्वल टू राम इंटू x डिवायडेड बाय 12 असं करायचं. ॲब्सोल्यूट ॲटॉमिक मासमध्ये फरक पडणार नाही आणि आपल्या ग्राम ॲटॉमिक मासमध्ये पण फरक पडणार नाही. नंतर मास ऑफ वॉटर इन ग्राम आणि व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन ml इक्वल असतं कारण वॉटरची डेन्सिटी 1 ग्राम पर ml असते. आणि अजून एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रॉब्लेम असतं ज्याच्यामध्ये नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन विचारतात लास्ट सेलमधले. परत काही पॉईंट्स आहेत मिल्क अँड ब्लड आर हेटेरोजिनियस मिक्सचर्स कारण त्यांनी कोलायडल्स आहेत. नंतर ग्लोबलर सॉल्ट म्हणून एक असतं Na2SO4 .10H2O म्हणजे आपलं सोडियम सल्फेट .10H2O हे असणार आहे. नंतर मोहर सॉल्ट फेरस अमोनियम सल्फेट आणि अमोनियम सल्फेट फेरस अमोनियम सल्फेट FeSO4 NH4 ट्वाइस SO4 .6H2O आणि ह्याचं मास असणार आहे 392. नंतर TiCl4 प्लस 2mg गिव्स Ti प्लस 2mgCl2. ही रिॲक्शन काय ठिकाणी पर्सेंटेज यील्डला येते आणि Tiचं मास आहे 48 AMU. नंतर 1 ग्राम ॲटम म्हणजेच 1 मॉल ॲटम्स असतं आणि 1 ग्राम मॉलिक्यूल म्हणजेच 1 मोल मॉलिक्युल्स असतं, काय डिफरन्स नाही आहे. नंतर नंबर ऑफ ॲटम्स इन O2 अँड O3 सेम इन सेम गिवन ऑफ मास. जर आपण 10 ग्राम O2 घेतलं 10 ग्राम O3 घेतलं तर त्यांच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स सेमच येणार आहेत पण नंबर ऑफ मॉलिक्युल्स सेम नाही येणार. पुढं नंबर ऑफ न्यूक्लिओन्स इन 100 ग्राम म्हणजे आपण न्यूक्लिओन्सचं कुठलं तर पर्टिक्युलर मास घेतलं 100 ग्राम सपोज तर ते कुठल्या पण सबस्टन्समध्ये त्यामध्ये 100 Na न्यूक्लिओन्सच असणार आहेत कारण मास जे बनलेलं आहे ते न्यूक्लिओन्सच्या मासपासूनच बनलेलं आहे. 1 ग्राम न्यूक्लिओन म्हणजे 1 ग्राम न्यूक्लिओन म्हणजे एकतर एक त्यामध्ये 1 ग्राम 1 Na न्यूक्लिओन असणार आहेत. अजून एक क्वेश्चन होतो मिनिमम मॉलिक्युलर मासवाला. मिनिमम मॉलिक्युलर मासचं ते पर्सेंटेजने इझी आहे, याच पर्सेंटेजवाल्या कन्सेप्टनी होणार आहे. आणि बाकीचं रिव्हिजन लेक्चरमधनं जे क्वेश्चन्स महत्त्वाचे ते रिव्हिजन करा.